तर नवीन वर्षात नवीन मेनू आणि नवीन डिश यातही एक बरेच जणांचा क्वेश्चन असतो की काय नवीन डिश करताय. तर बऱ्याच डिशेस ह्या जुन्या असतात परंतु आपण नवीन मेनूमध्ये नव्याने ऍड करतो, हा त्याचा अर्थ आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की काहीतरी इनोव्हेटिव्ह, तर इनोव्हेटिव्ह डिश आहेत तिथं आम्ही एक्सप्लेन करतो की ही फक्त आमच्याकडे डिश मिळणार, परंतु काही डिशेस ह्या आपण मेनूमध्ये ऍड करतो त्यामुळे नव्या मेनूमध्ये नवीन डिश असं म्हणतो. तर तशीच एक आपण नवीन डिश आज बघणार आहोत, ती म्हणजे दमका मुर्ग, आणि त्याचं आता आपण मॅरिनेशन बघायला चालू करूयात. आखी कोंबडी घेतलेली आहे जिचं वजन जवळपास 1200 ग्रॅम असतं. तंदूरची कोंबडी आपण याच्यामध्ये वापरत नाहीत आणि याचं आता आपण फर्स्ट मॅरिनेशन स्टार्ट करणार आहोत. सर्वात प्रथम आपलं मॅरिनेशन मध्ये येणार आहे ते मीठ येणार आहे. त्याच्यानंतर लाल मिर्च पावडर, याच्यामध्ये 2 टाईपच्या लाल मिर्च पावडर आपण वापरतो, एक बॅडगी आणि एक लवंगी, आणि त्यानंतर हळद पावडर. हे सर्व पदार्थ आपले इन हाऊस सुगरण सासूबाई फूड्स अँड मसाले यांचे असतात. त्याच्यानंतर आपण घेतो लसण अद्रकची पेस्ट. त्याच्यानंतर आपण थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपलं जाणार आहे ते मोहरीचं तेल. हे आपलं फर्स्ट मॅरिनेशन असणार आहे. हे सर्व मसाले, तेल, लसण अद्रकची पेस्ट आपण एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहेत. आपण बघू शकतो एकदम डीप कट घेतलेले आहेत आणि डीप कट मध्ये प्रॉपर सर्व मसाला जाईल याची आपण काळजी घेतो. बघू शकतो आपण सर्व मसाले एकदम व्यवस्थितपणे डीप कट मध्ये एकदम व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपलं हे फर्स्ट मॅरिनेशन झालेलं आहे. फर्स्ट मॅरिनेशन नंतर आपण त्याला एक 15 ते 20 मिनिट रेस्ट करतो, जेणेकरून हे सर्व मसाले एकदम व्यवस्थित डीप कट मध्ये मुरले पाहिजेत. फर्स्ट मॅरिनेशन नंतर आपण रेस्ट केलेला आहे आणि आता आपण सेकंड मॅरिनेशन आपलं याचं चालू करणार आहेत. त्याच्यासाठी आपण जो दमका मुर्गा आहे त्याच्यासाठी जो मसाला आहे तो बनवून ठेवलेला असतो. तर याच्यामध्ये आणि चिकन रानमध्ये थोडासा फरक आहे. चिकन रानमध्ये आपण दह्याचा अजिबात वापर करत नाहीत, परंतु दमका मुर्गसाठी आपण हँग कर्ड म्हणजेच दही यूज करतो. आणि दह्यामध्ये मिरची पावडर असेल सुगरण सासूबाईची, लवंगी, बॅडगी, त्यानंतर धने पावडर, जिरा पावडर, चिकन मसाला असेल, त्याच्यानंतर कसुरी मेथी असेल, असे सर्व मसाले आपण या दह्यामध्येच आपण मिक्स करून ठेवलेले असतात आणि ते मॅरिनेशनसाठी आपण दह्यामध्ये मिक्स केलेले मसाले आपण वापरतो. आणि हे आपलं सेकंड आणि फायनल मॅरिनेशन असणार आहे. तर हे सर्व मसाले दह्यामध्ये मिक्स केलेले आपण एकदम व्यवस्थितपणे लावून घेणार आहेत आणि याच्यानंतर आपण याला मस्तपैकी रेस्ट करणार आहोत ते 2 ते 3 तासासाठी मिनिमम. बऱ्याच वेळा आपण हे 24 ते 48 तासापर्यंत पण आपलं मॅरिनेशन जातं, परंतु बऱ्याच वेळा ऑन डिमांड आपल्याला 2-3 तासाच्या मॅरिनेशन वरतीच त्याला आपल्याला यूज करावं लागतं. तर आपलं हे सेकंड मॅरिनेशन फायनली झालेलं आहे. याच्यानंतर आपण आपली तिसरी स्टेप म्हणजेच याला आपण भट्टीमध्ये रोस्ट करणार आहे, ती प्रोसेस आपली चालू होणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं सेकंड मॅरिनेशन झालेलं आहे. जो दमका मुर्गसाठी आपण जो कोंबडा घेतलेला आहे तो आता भट्टीमध्ये जाण्यासाठी रेडी आहे. सर्व मसाले परत एकदा आपण त्याला व्यवस्थितपणे लावून घेणार आहेत. अशा पद्धतीने आपला दमका मुर्गसाठीचा कोंबडा भट्टीमध्ये गेलेला आहे. याला आता मस्तपैकी आपण रोस्ट करून घेणार आहेत आणि त्यानंतर आपलं त्याचं मेन प्लेटिंग असणार आहे, ते पण एकदम हटके असणार आहे. जसं नाव थोडंसं हटके आहे तसं त्याचं आपलं प्लेटिंग पण थोडंसं हटकेच राहणार आहे. तर अशा पद्धतीने दमका मुर्ग फायनली आपला आता रेडी झालेला आहे. भट्टीमधून आता आपण त्याला बाहेर काढून घेणार आहेत आणि मस्तपैकी दम आहे तसा त्याला आपण एकदम दम देणार आहोत. तर आपला जो दमका मुर्गा असणार आहे तर आता त्याचं फायनल गार्निशिंग जे आहे ते मेन एकदम युनिक असणार आहे. त्याच्यासाठी आपण बार्बिक्यू प्लॅटर घेतलेला आहे एक मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये आपण आपला जो कोंबडा आहे तो ठेवणार आहेत आणि त्याला प्रॉपर आपण स्मोकी फ्लेवर येण्यासाठी दम देऊन ठेवणार आहेत. टचसाठी आपण एकदम मस्तपैकी थोडासा जो मसाला स्प्रिंकल करून घेणार आहे. थोडंसं तूप आपण एकदम याच्यावरती कोंबड्यावरती टाकून घेणार आहेत. थोडंसं चीज ग्रेट करून घेणार आहेत. फायनल गार्निशिंग साठी लिंबू,
कोथिंबीर. जो फायनल याची मजा असणार आहे स्मोकी फ्लेवरसाठी, तर ते प्रेझेंटेशन आपण आता याच्यानंतर बघणार आहे. मस्तपैकी आपण कोळशावरती थोडंसं तूप टाकून याला प्रॉपरली बंद करून ठेवणार आहे, ज्याने स्मोकी फ्लेवर त्याला सुंदर असा येणार आहे. अशा पद्धतीने आपले फायनल मॅरिनेशन प्रेझेंटेशन बघू शकतो आपण. प्रॉपर त्याला दम दिलेला होता, एकदम स्मोकी फ्लेवर मिळणार आहे.